आता ही मूर्ती तुम्ही बघू शकतास, एकदम क्लिअर दिसता बघा, एकदम प्युअर, एकदम क्लिअर दिसता. आणि त्याच ठिकाणी आता सूर्यकिरण सुद्धा इली बघा, जसे की आमका नमस्कार मित्रमंडळी. तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार आहे की राखणदाराची साक्ष देणारा आणि एक आध्यात्मिक असा ठिकाण दाखवणार आहे. आणि त्या ठिकाण म्हणजे आमचं श्रीदेवी वेताळ भेटी गाता भरडी देवीच्या दर्शनाक. आणि ताच मी तुमका ठिकाण दाखवणार आहे. त्या ठिकाण असं आमच्या डोंगरात, तर मी तुमका दाखवतोय. आणि त्या डोंगरामध्ये असा वैशिष्ट्य एक म्हणजे एक मूर्त्या वगैरे असतात गायींच्या वगैरे बनवले, ते आपण पुढे जाऊन बघूया कसे काय असतात मूर्ती. तर जेव्हा आमच्या कुळाच्या मंदिरात देव जेव्हा भेटी घेता त्या अगोदर तुमका आम्ही ठिकाण दाखवते. आणि मग नंतर तुमका मी दाखवते की डोंगर समोर कसं काय असा तो. तर मंडळी, आता मी ज्या ठिकाणी उभो असे त्या ठिकाण असं आमचं होळीचं ठिकाण, म्हणजे इथे होळी वगैरे असता. आणि बरोबर समोर ना ह्या असा आमचा कुळाचं देवाचं मंदिर. आणि इथेच आमचे देव वगैरे भेटी घेतात. तर इथे सगळे देव उभे राहिल्यानंतर ना इथे नंतर पुढे येतात आणि इथे देव उभं राहता. आणि जेव्हा इथून जर देव आमचं सुटलो तर डायरेक्ट त्या डोंगरात समोरच्या आतलो. तर समोर डोंगर आणि त्याच डोंगरात असा श्री भरडी देवीचं स्थान. आणि म्हणजे भरडी देवीच्या भेटी जातात तर तिकडेच जाता, म्हणजे तिकडे तिचं स्थान असा. आणि तिकडे असत गाईचे मूर्ती वगैरे असत बनवलेले. आणि ते का बनवले जातात हे मी तुमका पुढे पुढे दाखवतोय कसं काय. तर ताजा स्थान असा ना भरडी देवीचं स्थान ता येतं आमच्या वेताळगडावर. तर समोर तुमका जो सगळं डोंगर दिसता तो येता तिकडे वेताळगड. तर तुमका आता मी घेऊन जाते वेताळगडावर आणि संपूर्ण काही दाखवतोय कशी काय मूर्ती वगैरे असत ते. तर आता अगोदर हा तुम्ही बघू शकतास, ह्या असं आमचा कुळाचं मंदिर. तर आता इकडे जंगल वगैरे जरा झाला, झाडी झुडपा वाढली होत. तर औषधाच्या टायमिंगला तुम्ही बघितलं असतात जेव्हा जरा साफसफाई वगैरे होती. तर इकडे आतमध्ये छोटे छोटे असे पूजेक ठेवलेले तुम्ही मूर्ती दगड असे बघू शकतास इकडे हे. तर आता मंदिराच्या आजूबाजू पूर्ण असं जंगल झाला. तर इकडे आता जास्त कोण वरती येणार नाही, कारण जंगली प्राणी भरपूर झाले होत. आणि वन्य प्राणी जास्त झाल्या कारणामुळे ना इकडे कोण जास्त येणार नाही. तर सगळीकडे कराड वगैरे वाढला आणि जंगल बघू शकतास तुम्ही कितक्या वाढला आता. तर निसर्गाची एक साक्ष म्हणजे निसर्गाचं एक राखणदार आणि त्याची साक्ष देणारा या ठिकाण तुमका मी आजच्या व्हिडिओमध्ये या दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि सुंदर अशी जागा असा तर मी तुमका दाखवते आज. चला तर मग जाऊया आता थेट आपल्या त्या वेताळगडावर. तर मंडळी, मी तुमका आता दाखवते की गडावरती ना आमचं देव जेव्हा भराडीक येता भेटीक, म्हणजे कुवा टायमार जेव्हा आमचे देव येतात सगळे देव, आणि तेव्हा देव भराडीक येता ती जागा तुमका मी दाखवतोय. तर कुठली जागा असा आणि तिकडे काही मूर्ती वगैरे असत ते मी तुमका दाखवतोय. तर ते मूर्ती तुमका अजून दाखवत कोणी दाखवले नसतील, गडाचे व्हिडिओ सगळ्यांनी केले नाही, पण हे मूर्ती कोणी दाखवक नाही होती. तर ते मूर्ती मी तुमका आज दाखवतोय कसे काय असत ते. तर मंडळी, गडावर तुम्ही फिरा गेलास ना की रहस्यमय अशी जागा आणि एकमेव अशी धार्मिक जागा तुम्ही आता बघू शकता. तिथे काही मंदिर वगैरे नाही, परंतु ह्या जागेक ना भरपूर असं महत्त्व असा आणि आध्यात्मिक असं ठिकाण. आणि ह्याच ठिकाणाकडे आमचं श्रीदेवी वेताळ भेटी घेतात. तर आमच्या पेंडुरगावचं वेताळ देव भेटी घेतात, ज्या ठिकाणी असं भरडी देवीचं स्थान. आणि इथेच ह्या देवीचं स्थान म्हटलं जातं. जेव्हा आमच्या कुवा टायमावर जेव्हा उत्सव असता, देव जेव्हा भेटी घेतात आणि जेव्हा देव हातातून सुटतं आणि जेव्हा देव भेटी घेता भरडी देवीच्या त्या असं ठिकाण. तर उंचच उंच असं हे वड तुम्ही बघू शकतास. आणि ह्या वडाच्या बाजूक ना काही सुंदर असे मूर्ती असत मातीचे केलेले. आणि ते का बनवले जातात ते मी तुमका आता सांगते सगळे काही. तर मूर्ती हे असत की मूर्ती गायींच्या आणि बैलांच्या असे मूर्ती इकडे ठेवले जातात. तर त्याच्या मागचं कारण असं की ह्या गडावर जेव्हा गोरा हरावतात तेव्हा ते भेटा गोय मनान हे मूर्त्या वगैरे ठेवले जातात. आणि तिकडे दिवाबत्ती वगैरे लावली जातात आणि गाराणा वगैरे केलं जातं ह्या जागेवरती. तर आता मी तुमका दाखवते ही पहिल्याची तुळस. तर आता ही तुम्ही तुळस बघू शकतास. तर आता बऱ्यापैकी इकडे जरा झाडी झुडपे वाढले होते, त्याच्यामुळे तुमका तुळस एवढी दिसणार ना, पण दाखवतो जास्तीत जास्त एक प्रयत्न. तर ही बघू शकतास तुळस. आणि ह्या तुळशीच्या समोर ना एक मूर्ती कोरलेली आहे ते तुमका मी दाखवते. ते हे बघू शकतास. तर विठ्ठल रखुमाई ही मूर्ती तुम्ही बघू शकतास, तुमका एकदम क्लिअर मी दाखवतोय. तर आपण जरा एकदा साफ करूया वाईसचा. तर आता तुमका मूर्ती क्लिअर दिसतात. तर मी साफ करतोय.
तर आता बघू शकतास पांडुरंगाची मूर्ती जरा शेवा येयल्या कारण तुमका दिसणार नाही मूर्ती, पण आता तुमका क्लिअर दिसत. तर ही बघू शकतास विठ्ठल रखुमाईची ह्या तुळशी तशी मूर्ती, आणि ही आता तुळस असा संपूर्ण जंगलात गडावर, आणि बघू शकतास जशी हातशी रवली आणि मूर्ती तुमका एकदम क्लिअर दिसता विठ्ठल रखुमाईची. तर ह्या तुळशीच्या बाजूक ना अशी गाई बैलांची अशी मूर्ती केलेली असत जे मातीचे असत. तर ते आता आपण बघूया. तर समोरची तुमका ही बाजू दाखवते जिकडे असा वारू म्हणजे पॅड. तर वडाच्या बाजूक तुम्ही बघितलं असणार फिरताना की तुमका पॅड बघूक गावताला. तर तुमका आता ह्यो सीन ह्यासाठीच दाखवते जसं की कांतारा फिल्ममध्ये आणि दशावतार फिल्ममध्ये जशी जागा दाखवली निसर्गाचा संरक्षण करू काय आणि का करू काय ह्या तुम्ही आता तुमका मी ह्या जागेतूनच दाखवतलोय. तर आता ह्या बघू शकता वारू जसा की देवीचा आमच्या सातेरी देवीचा जसा वारू असा तसाच भराडी देवीचा सुद्धा वारू आपल्या गोरामाडीच्या ठिकाणी बघूक गावतात. तिथे मेन मंदिर असा भराडी देवीचा. तर आपण तुम्ही बघू शकतास. तर ती वारू ह्याच्यापेक्षा उंच असत, पण ह्या जागेवरती आता तुम्ही देवीची साक्ष देणारा ह्या वारू तुम्ही आता बघू शकतास. आणि आता ह्याच्या बाजूकच असत ते मूर्ती गाईची आणि बैलांचे जे तुमका मी बोललोय की गुरा हरवतात म्हणून त्यासाठी केले जातात. तर ती तुमका आता मूर्ती मी हातात घेऊन दाखवतोय कशी काय बनवलेली वगैरे हा. तर समोर ह्या पेडाच्या बाजू गेलास की समोरच तुमका दिसता ही अशी गायची मूर्ती. तर आता तुम्ही ही मूर्ती बघू शकतास. तर इकडे दिवा बत्ती वगैरे लावलेली हे तुम्ही आता बघू शकतास ही जागा असा. तर ही आता मूर्ती तुम्ही बघू शकतास मी ती तुमका हातात घेऊन दाखवतोय. तर ही मूर्ती तुम्ही आता गायीची बघू शकतास कशी काय कोरलेली आणि बनवलेली आहे ही बघा. आणि ही पूर्ण मूर्ती ना मातीची असा हे बघा. आता क्लिअर तुमका दाखवते एकदा. तर ही मूर्ती बनवलेली हा कशी ती बघू शकतास तुम्ही. आणि इकडून जी या साईडने जो होल ठेवलेला ना तो होल यासाठी ठेवलेला की इकडून बत्ती ही लावली जातात या साईडने पाठीमागच्या साईडने. आणि ही जी मूर्ती आहे ती इकडे ठेवली जातात. त्याच्यानंतर गाराणा वगैरे केला जाता. तर ह्या मूर्तीतून तुमका मी एकच सांगणार असे की निसर्गावर श्रद्धा ठेवणारे लोक अजूनही असत आणि पूर्वजांनी जी रीतिरिवाज करून ठेवल्यानी म्हणजे प्रथा करून ठेवल्यानी ते अजूनही असत. आणि ते रीतिरिवाज करण्यामागे म्हणजे कारण म्हणजे या की निसर्गावर एक श्रद्धा आणि देवावरची श्रद्धा तुम्ही आता ही या मूर्तीमधून बघू शकतास. म्हणजे निसर्गात देव मानून हे असे रीतिरिवाज केले जातात आणि त्याच्यामुळेच ही जागा आजही सुरक्षित असत. तर अजून काही मूर्ती असत असे बनवलेले ते मी तुमका दाखवते. तर ज्याचे ज्याचे गुरा हरवले त्यांनी असे मूर्ती करून ठेवले आणि ते घराने वगैरे करून आपले गुरा वगैरे भेटक होई अशी प्रार्थना केल्याने. तशी बघा अजून तुमका मी मूर्ती दाखवते. तर तुळशीच्या बाजूक काही मूर्ती असतात ते सुद्धा बऱ्यापैकी आपले बघूक गावतात म्हणजे दिसतात. तर आता ही मूर्ती इकडे बघू शकतास. तर इकडे जरा करंदीचा झाड वगैरे वाढला म्हणजे करवंदीचा झाड. तर ह्या बघू शकतास तुम्ही हे बघा. तर आता तुमका मी दुसरी एक मूर्ती दाखवते ही बघा. तर ही मूर्ती बघू शकतास. याच्यावर पण शेवा येईल आपण बऱ्यापैकी क्लिअर दिसता. तर भरपूर असे मूर्ती करून ठेवतात ज्यांची ज्यांची गुरा हरवतात ते. तर बघू शकता या मूर्तीतून तुमका मी एकच सांगू शकते जसं की बोलला तर ही इकडे जरा माती लागल्या ही टच झाली माती त्याच्यामुळे ते बरेचसे मूर्ती तुटले होत. तर ही मूर्ती बघू शकतास आता ही एक क्लिअर दिसता. तर आता हे मी सारखे करून ठेवते जेणेकरून कोण जेव्हा येत ना बघूक तेव्हा त्यांना व्यवस्थित क्लिअर बघूक गावात. तर आम्ही साफसफाई करून पुढे येलो. तर इथे ही मूर्तीचे टच झाल्या आणि सेम मूर्ती असत जसे की तुमका बोलले आकार तुम्ही बघू शकतास मूर्त्यांचो सेम टू सेम. ते ही बघू शकतास एका पण जरा माती लागली आहे. तर अजून एक क्लिअर मूर्ती आपल्या बघूक गावतली ही बघू शकतास. तर ही बघा ही एकदम तुमका क्लिअर मूर्ती बघूक गावता. आणि अशी बहुतेक अशी मूर्ती ठेवलेली असत. तर तुमका ह्याच दाखवचा होता त्याच्यासाठी आपण आज व्हिजिट केलो गडाक आणि जास्तीत जास्त तुमका ह्या एक दाखवचो एक प्रयत्न केलो. संपूर्ण लोक गड फिरली पण ह्या ठिकाण कोणी दाखवक नव्हता त्यामधला आज आपण तुमका दाखवला.
तर अजून एक मूर्ती तिकडे आपल्या समोर दिसता, ती एकदम क्लिअर दिसता, जसे की मी हातात घेऊन दाखवली मूर्ती तशीच. तर आता आपण तिकडे जाऊया. तर हे कुत्रा आमच्याबरोबर इलो आज. तर बराच वेळ आमच्यासोबत थांबलो, आम्ही शूटिंग करू गेलो तेव्हापासून. तर आता ही मूर्ती तुम्ही बघू शकतास, एकदम क्लिअर दिसता बघा, एकदम प्युअर, एकदम क्लिअर दिसता. आणि त्याच ठिकाणी आता सूर्यकिरणा सुद्धा इली बघा, जसे की आमका शूटिंगसाठी येऊ काही मला वाटतं सूर्य इलो सुद्धा. आणि बघू शकतास मूर्ती बघा, आता ही बघू शकतास एकदम क्लिअर दिसता. हातात घेऊन दाखवते तुमका. तर आता हो मुखवटो वगैरे बघू शकता, जसा कसो असं कोरलेलो हा बघा, डोळे वगैरे काढलेले आहेत. आणि तुमका जसं की बोललंय की इकडून 25 भाग ठेवलेलो, म्हणजे इकडून बत्ती लावली जाता. तर ह्या याक तुमका मी दाखवतो एक सुंदर असो प्रयत्न. आणि खरोखरच भारी आपली एक माझ्या पेंडुरगावची एक प्रथा तुमका मी एक दाखवलोय. जर गडाक फिरा गेलास ना तर ह्या सुद्धा नक्कीच बघा. त्या गडापासून खाली उतरलास की तुमका ढेर सारे असे म्हणजे भरपूर असे मूर्ती बघ गावतील. तर ही पण बघू शकतास मूर्ती, ही बघू शकतास. तर खूप सारे अशा मूर्ती वगैरे ठेवलेल्या आहेत. तर नक्की बघू घ्यावा गडावर फिरायला असते. आणि ह्यो सो निसर्गाचो सुंदर असो आस्वाद घ्यावा. आणि असे पारंपरिक प्रथा आणि आध्यात्मिक असे जे आता पूर्वजांनी आमच्या जे करून ठेवलेले रीतिरिवाज असत ना आणि प्रथा असत ते तुम्ही नक्की फिरा आणि बघा. तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच सांगा. तर जरा व्हिडिओ आपलं मोठं झालो, पण तुमका जास्तीत जास्त सगळं काय दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे मी. त्या व्हिडिओक नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्कीच मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हे व्हिडिओ शेअर करा. तर तुमका मी जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे की आमचो देव श्री देव भेडच्या भेटी घेता जेव्हा आमच्या कोळा टायमावर येतात तेव्हा. तर ती जागा कुठली होती ती जागा आज आम्ही शोधली आणि तिकडे रहस्यमय असे मूर्ती वगैरे आपल्या बघूक गावले. आणि ते का देतं त्याची तुमका मी पूर्णपणे माहिती वगैरे दिलं आहे. तर जागा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.